टिफिनसाठी झटपट तयार होणारी मेथीची भाजी आज आपण बनवूया। त्यासाठी एक जोडी मेथीची भाजी खुडून घेतलेली आहे। त्यानंतर कढईमध्ये घालायचे आहे 2 चमचे तेल। तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चम्मच जिरे घालायचे, ठेचलेला लसूण घालायचा आणि छान 1-2 मिनिट परतून घ्यायचं आहे। लसूणचा कलर लाल झाला की यामध्ये हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे ती घालायची आहे आणि छान परत 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी घालायची आहे। आता ही भाजी 3 ते 4 मिनिट परत परतून घ्यायची आहे छान, जोपर्यंत भाजीची क्वांटिटी चांगली कमी होत नाही तोपर्यंत। जेवढी भाजी तेलामध्ये छान परतणार तेवढीच भाजी अजून छान लागणार आहे भाजीची चव। तर मस्त अशी भाजी परतून यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ नेहमीच भाजीची क्वांटिटी कमी झाल्यावरती घालायचं आहे, म्हणजे मिठाचा अंदाज अजिबात चुकत नाही। त्यानंतर यामध्ये घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट। तर इथे मी 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि परत 2-3 मिनिट भाजी शिजवून घेतलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता किती छान मस्त मेथीची सुकी भाजी आपली तयार झालेली आहे।